शुक्रवार 3 जुलै 2026 रोजी तहसीलदार कार्यालयामध्ये एक संयुक्त मीटिंग पार पडली। या मीटिंगला तहसीलदार समीर माने साहेब, RFO सचिन सावंत साहेब, वनपाल संदीप शिंदे, MSIDCचे सर्व वरिष्ठ अधिकारी, नायकवडी साहेब यांच्यासह वृक्षप्रेमी समूह सदस्य आवर्जून उपस्थित होते। ही दुसरी संयुक्त मीटिंग होती। जे काही असेल ते त्यांना लेखी 2 शब्द लिहून द्या। 15 दिवसांनी देणार, 15 दिवसांनी देतो म्हणून द्या। असं काहीच त्याच्यात उद्देश नाही की तुम्ही लावणार आहे याची खात्री आम्हाला पटायला पाहिजे। आणि झाडं फक्त लावली गेली पाहिजे त्याच्यापासून बरोबर आहे। आणि मेंटेनन्स पण केला नाही पण सर आम्हाला या कंपनीचा लोकल ऑफिसर कोण असतात ज्याला आम्ही कम्युनिकेट करायचं तो महत्त्वाचा विषय आहे। हे लोक उपलब्धच नाही। ठीक आहे ते नंबर दिलेला आहे बाकी नाही पण सर कितपत तुम्ही झाडं म्हणला पण शासनाबरोबर जो करार झालेला आहे ना त्याची सगळं आपल्याला ऑफिसकडे मिळाली त्याच्यात 4 पट म्हणजे 14,640 ही झाडे आम्ही लावत आहोत जून 26 मध्ये असं स्पष्ट दिलं। आणि एकदा काय करतो वन खात्याने जे परमिशन आणि त्याच्याला परवानगी दिली त्यांच्याशी क्लॅरिफिकेशन त्यांच्याशी वन खात्याची पण आम्ही 3 लावायचे का 5 लावायचे 4 एकदा क्लॅरिफिकेशन आम्ही घेतो। नाही सर करार आहेच की आम्हाला राईट कार्ड ह्यांच्या EPC कॉन्ट्रॅक्ट आहे आम्ही त्यांच्याकडे राईट मध्ये घेतो ना। मॅडम आम्हाला लावायचंच आहे 3 लावायचं नाही 5 लावायचं एकदा किती लावायचं त्यांच्याकडनं आमच्या अग्रीमेंट मध्ये 3 होते 5 असेल तर त्यांच्याकडनं घेऊन 5 ती आपण हे करू काय करायचं कारण तुम्ही त्याची राईट भरलेली आहे ते झाडं तोडतात त्यावेळेला विषय करार द्यायचा जरी म्हटलं तर त्याच्यामध्ये नाही येणार त्यांचं काय म्हणायचं की त्यांनी 4 पट दिलेले आहे ते एकदा क्लॅरिफिकेशन त्यांनी 4 लावा म्हटलं तर 4 चं प्रयोजन त्यांनी जर म्हणलं आम्हाला त्यांचा लागेल ना कारण आमचे जेव्हा हे झाले होते ते 3 ने केलं असं मोठे पाठ तर 5 असेल तर तसं शिकतो म्हणजे जंगलामध्ये सर्व समृद्ध नाहीये, झाडं पण नाहीयेत आणि पाण्याचं पाणी मग RFO किंवा हे जंगल खात्यामध्ये झाडं लावण्याची परमिशन का काय झालं त्यांचे जे रूल्स आहेत त्या प्रमाणात वापरणार नाही तर त्यांनी लावावं ना पण ते आम्हाला सगळ्यांना त्रासच आहे हाती येतात तो एक विषय घेऊया आणि झाडं लावायची सर तर आजवर समीर माने साहेबांनी अतिशय संवेदनशीलतेने हा विषय हाताळलेला आहे। खरे तर करारानुसार जून 2026 मध्ये वृक्ष लागवड करणे बंधनकारक होते, परंतु कंपनीच्या करारपत्रामध्ये अजूनही जागा ठरलेली नाही। तसेच नक्की कंपनीतर्फे झाडे नक्की कुणी लावायची आणि त्याची निगराणी नक्की कुणी करायची याची कसलीही पॉलिसी अजून ठरलेली नाही। त्याबद्दल धोरण निश्चिती लवकरात लवकर करून 15 दिवसाचे आत त्याची लेखी माहिती वृक्षप्रेमी समूहाला आणि वन विभागाला द्यावे असा आदेश तहसीलदार साहेबांनी कंपनीला दिलेला आहे। विकास कामांमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीनंतर आपण वन विभागामध्ये वृक्ष लागवड करू शकत नाही, नियमामध्ये ते बसत नाही। परंतु कंपनीकडून अधिकृतरित्या मागणी आल्यास योग्य ती शासकीय जमीन नक्की पुरवणार असे आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिलेले आहे। या रस्ता रुंदीकरणानंतर होणाऱ्या वृक्षतोडीची भरपाई म्हणून होणारी वृक्ष लागवड ही देशी झाडांचीच असली पाहिजे आणि त्याचे संगोपन हे गुणवत्तापूर्णच असले पाहिजे असा आग्रह वृक्षप्रेमी समूह सदस्यांनी लावून धरला। 5 वर्षातून एकदा मतदान करणे एवढेच फक्त आपले कर्तव्य नसते, तर अशा आपल्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या कुठल्याही विषयासंदर्भात प्रामाणिकपणे आणि एकजुटीने प्रश्न विचारणे, पाठपुरावा करणे हेच खरे तर सर्वसामान्यांचे कर्तव्य असते।